हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय इडली रव्यापासून इडली। तर रवा घेतलेला आहे। इडली रवा हा थोडासा जाडसर असतो। तर प्रमाण बघा, इडली रवा हा ज्या बाउलने घेत आहे मी ते तर 3 भरून घेत आहे। खूप लवकर अशी इडली होते आणि छान पण होते। आणि त्याच बाउलने डाळ घेत आहे बघा, उडदाची 1 बाउल। तर 3 वाटी जो आहे तो रवा घेतलाय आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली। तर दोन्ही पण 2 घंटे भिजत ठेवायचे, जास्त वेळ नाही। आणि वेळ जर तुमच्याकडे असेल, तुम्हाला मुलांना डब्याला द्यायचा असेल तर तुम्ही हे सगळं रात्रीच करून ठेवा आणि सकाळी केलं तरी चालेल। तर 2 घंटे भिजत ठेवलेला आहे बघा। 2 घंट्याच्या नंतर मी डाळीला छानपैकी पाणी टाकून बारीक असं वाटून घेत आहे। आणि वाटून मग नंतर आपल्याला रव्याचं पाणी काढून घ्यायचं। भिजलेला जो रवा ठेवलाय आपण, इडली रवा, आणि त्याच्यामध्ये सारण मिक्स करून घ्यायचं। तर मिक्स करून तुम्ही 2-3 घंटे ठेवून लगेच इडली बनवली तरी चालेल। बघा, पाणी काढून घेतले रव्याचं। हा रवा थोडासा जाडसर असा असतो। आता वाटलेली डाळ त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि तुम्हाला सकाळी डब्याला हवा असेल तर मिक्स करायचं सर्व बॅटर आणि फ्रीज मध्ये तुम्ही जर ठेवून दिलं हे पातेलं बॅटर आणि सकाळी सकाळी याची इडली बनवली तरी चालेल। किंवा मग असं जरासं मिक्स करून 1 ते 2 घंटे मिक्स करा आणि लगेच इडली बनवायला घ्या तरी चालेल। तर बघा, एकदम छान असं मिक्स झालेलं आहे। आणि चवीपुरतं मीठ टाकत आहे याच्यामध्ये। तर 2 ते 3 घंटे ठेवत आहे मी आणि मग आपण याची इडली बनवूया। किंवा एखादा घंटा तुम्हाला घाई असेल ठेवलं तरी चालेल। तर बघा, 2 घंट्याच्या नंतर मी काढले सारण। आता आपण इडली पात्राला थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे इडली खूप छान अशी निघते पण आणि सुगंध पण छान येतो। आता बॅटर टाकून घ्यायचे। बघू शकताय तुम्ही, जास्त घट्टसर ठेवायचं नाही बॅटर, थोडंसं सैल हवंय। आता इडली लावून घेऊया। पाणी उकळायला ठेवलंय, त्याच्यात थोडीशी चिंच टाकून घ्यायची म्हणजे पातेलं काळं नाही होत। 10 ते 15 मिनिटं वाफून घ्यायची इडली, जसं आपण इडली बनवतो तसंच। एकदम सॉफ्ट अशी, एकदम दाणेदार मस्त आपली इडली बनून रेडी होते 10 ते 15 मिनिटांमध्ये। तर बघू शकताय तुम्ही इडली झाली की नाही बघायची। झाली आहे बघा, तुम्हाला काढून दाखवते। आल्हाद निघत आहे आणि एकदम छान अशी झालेली आहे। बघा, एकदम छान सॉफ्ट अशी इडली आपली बनून रेडी आहे। त्याच्या सोबत खाण्यासाठी गरमागरम सांबार, त्यानंतर चटणी। तर नक्कीच रेसिपी करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। परत भेटूया एक नवीन रेसिपी सोबत। तर सांबारची पण रेसिपी आहे चॅनलवर, हवे असेल तर बघू शकता।